शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्रातल्या भगवंतांच्या 1000 नावांचा आपण विचार करत आहोत। नाम जर वारंवार आठवल्या गेलं तर काय परिणाम होतो? कोणतंही नाव 1000पैकी कोणतंही नाव जर पुन्हा 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 आठवलं गेलं आपल्याला आठवलं तर काय परिणाम होतो? तुकाराम महाराज एक अभंगात एक चरण आहे, वेळोवेळा वाचे आठवितो नाम अधिकच प्रेम चढे घेता। म्हणजे नाम अभ्यास करताना नाम घेताना प्रत्येक नाम घेतल्यानंतर भगवंताविषयी देवाविषयी सद्गुरूंविषयी अंतःकरणामध्ये त्या साधकाच्या प्रेम वाढत जातं। अधिकचे प्रेम चढे घेता असं तुकोबांचं वर्णन आहे, त्यांचा तो अनुभव आहे। तुकाराम महाराजांनी पांडुरंग किती वेळा म्हटलं असेल आयुष्यात, परावाणीत नाम जाईपर्यंत घेतलं असेल। हे वाणीचे टप्पे जे आहेत, वैखरी ते परा पश्यंती मध्यमा वैखरी उलटा क्रम, ते वैखरीने सुरू करून ते परेपर्यंत जातं। प्रेम हळूहळू वाढता परेपर्यंत जाऊन ते संपूर्ण होतं आणि परावाचेतलं नाम जीवाला परमात्म्यापर्यंत पोचवून देतं, अशी मांडणी शास्त्रामध्ये आहे। म्हणून वेळोवेळा वाचे आठवितो नाम अधिकच प्रेम चढे घेता। ते प्रत्येक नामागणित वाढतं, मग नामं तर खूप आहेत। म्हणून आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राच्या आधारे चिंतन करत आहोत 1000 नावांचं। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 35 आहे। श्लोक म्हणू आधी आणि त्यानंतर चिंतनाला प्रारंभ करू। अच्युत प्रतित प्राणः प्राणदो वासवानुजः अपानिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अच्युत प्रतित प्राणः प्राणदो वासवानुजः अपानिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः असा श्लोक आहे। या श्लोकामध्ये 9 नावं भगवंतांचे, दिव्य नावं 9। सर्वात पहिलं नाव क्रमाने जे आहे ते अच्युत आहे आपल्या परिचयाचं। अच्युत परमात्म्याचं एक नाव आहे। मग अच्युत शब्द आहे, च्युत म्हणजे खाली उतरणे, घसरणे, पडणे। परमात्मा कधीही आपल्या महिम्यातून खाली उतरत नाही। हे नाव निर्गुण निराकार वाचक आहे, त्याच्याविषयीच आहे अच्युत। तो कधीही, आणि पुढे सगुणाच्या संदर्भात त्याचा विचार करताना तो अवतार घेतो, म्हणजे च्युत होतो, आपणहून खाली येतो। पण हे नाव जे आहे अच्युतः, हे आचार्यांनी अर्थ केला आहे की तो अतिशय स्थिर राहणारा, कधीही न घसरणारा, न पडणारा आपला जो महिमा आहे। स्वतंत्रस्वे महान्नितिष्ठती सर्वाधारम अशी श्रुती आहे। स्वतंत्रस्वे महान्नितिष्ठती, स्वतःच्याच महिम्यात तो स्थित राहतो। महिमा याचा अर्थ कर्तबगारी, त्याचं कर्तृत्व, त्याचं कार्य। निर्गुण निराकाराला काय कार्य आहे? ईश्वर झाल्यावर कार्य येईल, पण तो ढळतच नाही। महिमा त्याचा एकच आहे, एक ब्रह्म द्वितीय नास्ति, एकमेवा द्वितीयकम, हे त्याचं वर्णन आहे।
अत्यंत आपला महिमा म्हणजे मी एकच आहे, दुसरी वस्तूच जगात नाही, या महिम्यात स्थित राहतो अच्युत. आणि याचा अर्थ आचार्यांनी असा केला आहे भाष्यात की अच्युत म्हणजे च्युत कशापासून होत नाही, खाली कशापासून येत नाही, विकार त्याला काहीच करू शकत नाहीत, निर्विकार तो राहतो. म्हणून निर्विकारी हे सुद्धा विशेषण निर्गुण निराकारावाच्यात येतं. सर्व विकाररहित, मुख्य 6 विकार तर आहेच, काम क्रोध आपल्याला माहिती आहेत सगळे, त्यातून सुद्धा तो खाली येत नाही. याच्या विरुद्ध जीवाचा विचार केला तर जीव मूळ आपल्या स्वरूपापासून च्युत होतो. वास्तविक जीव हा सच्चिदानंद रूपच आहे असं मांडणी आहे वेदांताची. जीव हा सच्चिदानंद रूप आहे, परंतु केव्हा तरी एकदा असं अपघात झाला की तो आपल्या मूळ स्थानापासून च्युत झाला, ढळला, आणि त्याला जीवदशा प्राप्त झाली. जुने ठेवणे त्याला समर्थांनी म्हटलं आहे. त्याचं जुनं ठेवणं म्हणजे स्वरूपच आहे, परमात्माच आहे तो, हे त्याचं जुनं स्वरूप आहे. जुनं याचा अर्थ फार जुना असं काळाचा शब्द, तो कालवाचक शब्द नाही, पण तो पूर्वी सच्चिदानंद रूपच होता, पण केव्हा तरी एकदा तो परमात्म्यापासून विलग झाला, म्हणून जुने ठेवणे मीपणे आकळेना. ते कशामुळे मग मिळत नाही, मूळ स्वरूप आपलं कसं प्राप्त घ्यायचं, त्यासाठी मीपणे आकळेना असं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आणि जीवदशा म्हणजे अज्ञानच, आणि परमात्मा अच्युत जो आहे तो च्युत कशापासून होत नाही, त्याच्या ज्ञानवृत्तीपासून. कारण परमात्म्याची स्वरूप लक्षणं जी केलेली आहेत उपनिषदांमध्ये, त्यात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी केली आहे. सत्य, ज्ञान आणि अनंत. ज्ञान एकच ज्ञान की तो परमात्मा आपल्या महिम्यातून च्युत होत नाही, आणि जीवाजवळ जे अज्ञान आहे, मी परमात्मा आहे विसरला आहे, इतकंच अज्ञान आहे. अज्ञानाचं स्वरूप एवढंच आहे की मीच परमात्मा आहे, हे जीव विसरलेला आहे. आणि परमात्म्याचा विसरायचा आणि आठवणीचा प्रश्नच येत नाही, तो त्या महिम्यातच स्थित आहे. आणि त्यामुळे परमात्म्याजवळ जे ज्ञान आहे ते खरं सर्व जीवांना होण्याची शक्यता आहे, जर तशी साधना इत्यादी केली तर. प्रत्येक जीवाला काही भेद कुठेच नाही. आमच्या इथे अमृतबिंदू उपनिषदात एक श्रुती आहे, गवाम अनेक वर्णानाम क्षीरस्यापेक वर्णता क्षीरवत पश्यते ज्ञानम लिंगिनस्तु गवां यथा. दृष्टांत दुधाचा दिला आहे. गवाम अनेक वर्णानाम, अनेक वर्ण म्हणजे इथे रंग शब्दार्थ आहे, काही वर्णाश्रम त्यातला शब्द नाही. वर्ण म्हणजे रंग. गवाम अनेक वर्णानाम, पुष्कळ रंगाच्या गायी असतात. पांढरी असते, करडी असते, कपिला गाय असते, भुरकी असते. ही गाय कशी असली, चारा दिला किंवा ते कडबा ढेप सरकी तिला काही दिलं तर दूध कोणत्याही गायीने दिलेलं सुद्धा हे पांढऱ्या रंगाचंच दूध असतं. क्षीरस्याप्येक वर्णता, त्यातल्या क्षीर म्हणजे दूध, क्षीरस्य अपि एकता, ते एकच रंगाचं असतं. गायी वेगळ्या वेगळ्या रंगाच्या, पण त्यातून मिळणारं दूध, प्राप्त होणारं दूध, काढण्यात जाणारं दूध हे मात्र एकाच रंगाचं असतं. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप आहे, सर्व जीवांमध्ये त्याचा तो अंश आहे. त्यामुळे सर्व जीवांना होणारं ज्ञान सारखंच आहे. की एखाद्याला ज्ञान कमी सारखं आणि एकाच प्रकारचं ज्ञान आहे की मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, एवढंच समजून घेणं हे जीवाला होणारं ज्ञान आहे. आणि प्रत्येक जीवाला तेच होणार आहे. क्षीरवत पश्यते ज्ञानम म्हणजे प्रत्येकाला काही वेगळं ज्ञान होईल असं नाही आहे, ज्ञान एकच. आणि म्हणून विष्णू सहस्रनामातच पुढे नाव येणार आहे, भगवंतांचं एक नावच ज्ञान असं येणार आहे. तूर्त आपण अच्युत शब्द नामाचा विचार करतो आहोत. तो आपल्या महिम्यापासून ढळत नाही, म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हा त्याचा महिमा आहे. ही त्याची स्वरूप लक्षणं आहेत उपनिषदांमध्ये सांगितलेली. या एकही लक्षणापासून परमात्मा ढळत नाही. मग तो जेव्हा थोड्या खालच्या भूमिकेत येतो मग तो च्युत होतो. हे निर्गुण निराकाराचं वर्णन सांगणारं नाव अच्युत, कधी ढळतच नाही. या तीनही त्याच्या स्वरूप लक्षणांपासून कधीही ढळत नाही, खाली पडत नाही, घसरत नाही. च्युत होणं म्हणजे खाली येत नाही, स्थिर राहतो. या अर्थाने अच्युत त्याचं नाव आहे. निर्गुण निराकार वाचक हे नाव आहे. 2 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं आहे प्रथितः. प्रथितः या शब्दाचा अर्थ होतो प्रसिद्धी. पुष्कळांना खूप चांगली प्रसिद्धी असते समाजामध्ये. लौकिकामध्ये, व्यवहारामध्ये
सामान्य जीवन जगत असताना व्यावहारिक जीवन पुष्कळांची फार चांगली असतात. फार मोठ्या प्रकारची ती माणसं त्यांच्या क्षेत्रात असतात. अगदी पद्मविभूषण द्यावं अशी माणसं असतात खूप माणसं, खूप प्रसिद्धीला पावतात. पण सर्वात जास्त प्रसिद्धी या सगळ्या माणसांची जरी पृथ्वीवरच्या केली, बरं माणसंच प्रसिद्ध काय, त्या योनींमधले पशुसुद्धा फार प्रसिद्ध असतात. जसं सिंह जंगलाचा राजा आहे, ही त्याची प्रसिद्धी आहे. आमच्या घारीला आकाशात 2 मैल अंतरावरून पृथ्वीवरचं दिसतं, ही दिसणं खूप अंतरावरून तिची प्रसिद्धी आहे. त्या गुणधर्मांप्रमाणे, लीलेप्रमाणे, त्या कार्याप्रमाणे त्यांची तशी प्रसिद्धी त्यांना मिळते. सचिन तेंडुलकर इतका मोठा त्यांनी विक्रम केला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, खूप प्रसिद्धी पावला. तो खेळाडू असो, राजकारणी असो, नट असो, प्रापंचिक असो, पुष्कळ प्रकारचं त्याला यश मिळतं, प्रसिद्धी मिळते. या संपूर्ण जगतातल्या सगळ्या जीवांनी मिळवलेल्या प्रसिद्धीच्या तुलनेत भगवंतांची प्रसिद्धी फार मोठी आहे. प्रथितः अतिशय प्रसिद्ध. या सर्वांची जरी एकत्र प्रसिद्धी केली तरी भगवंतांची प्रसिद्धी ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. दासबोधात रामदास स्वामींची एक ओवी येते, आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळाचा, आपण थोडे ओळखीचा, देवाचं त्रैलोक्य ओळखे श्रीराम. याला प्रसिद्धी म्हणतात. कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्या क्षेत्रात, तेवढ्या क्षेत्रात, अगदी एखादा नगरसेवक फार प्रसिद्ध आहे एखाद्या गावामध्ये, फारच प्रसिद्ध आहे, पण त्या नगरसेवकाला दिल्लीत कोण विचारणार आहे? दिल्ली तर जाऊ दे, त्याला मुंबईतही कोणी विचारणार नाही. तो नगरसेवक त्याच्या क्षेत्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे, कामं करणार आहे, लोकांना आवडणार आहे. आणि प्रसिद्धी विनाकारण मिळत नाही, काहीतरी हे आधी करावं लागतं तेव्हा प्रसिद्धी मिळते. आणि ती त्यांनी तशी केलं आहे तसं कार्य, म्हणून त्याला त्याच्या विभागात, त्या क्षेत्रात खूप प्रसिद्धत्व आपण म्हणतो. म्हणजे चांगलाही आहे, प्रसिद्ध शब्द चांगल्या अर्थाने पण येतो, खूप चांगला आहे, प्रसिद्ध आहे, खूप कामं करतो जनतेची, असा एखादा नगरसेवक. मग थोडं पुढे जाऊ, राज्यामध्ये आमदार, या राज्यामध्ये आमदार खूप काही कामं करतात आणि मंत्रीसुद्धा कामं करतात. पण इथल्या आमदारांना, मंत्र्यांना जर का कर्नाटकातल्या प्रांतात नेलं तर कोणी ओळखणार नाही. पूर्ण आपल्या देशाचा विचार करू, किती खासदार आहे आपल्या इथे, काही 550, काही आहे 540 वगैरे. हे सगळे खासदार खूप लोकप्रिय आहेत, प्रसिद्ध आहेत. ज्या निर्वाचक क्षेत्रातून ते निवडून आलेत ते फार प्रसिद्धी पावलेले आहेत. ते कार्यही करतात, मनापासून करतात. कोणत्याही मंत्र्याचं नाव आपण घ्या, खूप कार्य करतात. आमच्या आज गडकरी सगळ्या भारतात प्रसिद्ध आहेत, किती काम करतात आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याजवळ जे क्षेत्र दिलेलं आहे, जे डिपार्टमेंट दिलेलं आहे, ते खूप यशस्वीपणे सांभाळल्यामुळे अतिशय प्रसिद्ध झालेले आहेत. संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्धीला पावले आहेत. पण त्यांचं नाव जर आपण जाऊन एखाद्या अर्जेंटिना देशात सांगितलं, खूप नाही ओळखणार कोणी त्यांना तिथे. आणि म्हणून रामदास स्वामींची ओवी आहे, आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळाचा. आता हे सगळे आत्ता आपण पाहिले नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, हे सगळे त्या देशात त्या काळात प्रसिद्ध आहेत. यानंतर अजून 500 वर्षानंतर या लोकांची नावही राहणार नाहीत. परंतु परमेश्वराचं नाव जसं आहे तसंच आहे, त्याची प्रसिद्धी जशी आहे तशीच आहे. अगदी सृष्टी उत्पत्तीपासून त्रैलोक्यातले सगळेच माणसं त्याची प्रसिद्धी कायम करतात, त्या प्रसिद्धीला मानतात. आणि म्हणून देव तो बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा. कोणी किती मोठा विचार केला की आज जगात याला किती फॉलोअर्स आहे, किती व्ह्युअर्स आहे, हे काहीच नाही. परमात्म्याला किती व्ह्युअर्स होऊन गेले याची काय गणती आहे का? त्याला किती लोकांनी त्याची प्रसिद्धी गायली आहे का, वर्णन माहिती आहे का? नाही. तो 3ही काळात, सगळ्या काळात, त्रैलोक्यात सर्वात जास्त ओळखीचा देवाचं त्रैलोक्य ओळखे. का ओळखतो? कारण प्रसिद्धी तशी आहे म्हणून. आणि म्हणून प्रथित शब्दाचा अर्थ ज्याची खूप प्रसिद्धी आहे, ज्याची खूप कीर्ती प्रसरलेली आहे, त्रैलोक्यात आहे. देवांना त्याची कीर्ती माहिती आहे, भक्तांना माहिती आहे, दैत्यांनाही त्याची प्रसिद्धी माहिती आहे. पण दैत्य त्याच्याशी तुलना करतात, कॉम्पिटिशन, स्पर्धा करतात. आणि मला त्रैलोक्याचा स्वामी व्हायचं असं रावण आणि हिरण्यकश्यपूची ही त्यांची ॲम्बिशन होती की आम्हाला देव व्हायचं आहे, या जगताने आम्हाला देव म्हटलं पाहिजे. आणि म्हणून ते देव मानतच होते. प्रसिद्धी देवाची माहिती आहे त्यांना, खूप प्रसिद्ध आहे. आणि ही प्रसिद्धी मला नाही याची नेहमी खंत आहे.
म्हणून त्या प्रसिद्धीला मला पोचायचं ही दैत्यांच्या मनातली भावना आहे. भक्तांच्या मनात भावना कशी आहे? देव अत्यंत प्रसिद्ध आहे, फार मोठा आहे, त्रैलोक्यात तीनही काळात त्याला सगळे ओळखणारे आहेत, मला त्याची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून देवाच्या प्रसिद्धीचा विचार भक्तांनाही आहे, दैत्यांनाही आहे, सर्व देवांनाही आहे. दानवांना आहे, देवांना आहे, यक्षांना आहे, किन्नरांना आहे, चारणांना आहे, विद्याधरांना आहे, पूर्ण 14 भुवनातल्या सगळ्यांना देवाच्या प्रसिद्धीची माहिती आहे. देश कोणताही असो, देश काल वस्तू काही असो, पण देवाला त्या त्या प्रांतात त्या त्या भाषेतले लोक मानणारे आहेत का नाही. आम्ही अमेरिकेत गेलो होतो मागे, तिथली एक करन्सी नोट माझ्याकडे अजूनही ठेवली आहे जपून मी. त्या प्रत्येक करन्सी नोटवर लिहिलं आहे वी ट्रस्ट इन गॉड. ही देवाची प्रसिद्धी आहे. ते देव गॉड म्हणतात, आपण देव म्हणतो, ते अलमायटी म्हणतात, कोणी अल्ला म्हणेल, नावं वेगळी देतील. संपूर्ण जगतामध्ये त्या त्या संप्रदायामध्ये धर्मपंथामध्ये त्याला वेगळ्या नावाने बोलावतील, पण एक अलमायटी संपूर्ण जगताचं रक्षण करणारा, निर्माण करणारा, पालन करणारा असं एक कोणीतरी आहे, शक्ती आहे असं म्हणून तर मानतात ना. ही त्याची प्रसिद्धीच आहे. पुष्कळ लोक म्हणतात की आम्हाला देव मान्य नाही, आम्ही निसर्ग मानतो. निसर्ग देवच आहे ना, निसर्गही देवच आहे, कारण पंचमहाभूतांनी नटलेला आहे. आणि पंचमहाभूत ज्याची निर्मिती आहे, ज्याचं कार्य आहे, तो परमात्माच आहे. फक्त ते वेगळ्या अंगाने निसर्ग मानतात, म्हणजे देवच मानतात. त्यामुळे प्रथित शब्दाचा नामाचा आपण अर्थ पाहत आहोत, जो अत्यंत प्रसिद्ध तीनही काळात आहे असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. ज्याची खूप प्रसिद्धी आहे त्याचं नाव प्रथित असंच ठेवलेलं आहे, म्हणून त्याचं नावच प्रथित या 2 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. 3 क्रमांकाचं नाव आहे प्राण. हे तर आपल्या नित्य परिचयाचं आहे. प्राण वायू आपण घेतोच ना, त्याचं मूळ स्वरूप प्राण आहे. म्हणजे वायू तो संपूर्ण पृथ्वीवरती अंतरिक्षात राहतो, तो एक अंतरिक्षात राहणारा वायू वेगळा. पण वायूचीच एक संकल्पना, तिथे त्याला वायू म्हणतात. पण ती जेव्हा चेतन जीवाच्या अंतःकरणात येते, जडामध्ये नाही अंतःकरण, तिथे तो नाही राहणार. पण तरी देखील पंचीकृत महाभूतांपैकी तिथे आहेच वायू आहे. किती मोठा दगड जरी घेतला ना, त्याच्या आत वायू आहेच. पण तो विचार आज नको आपल्याला. चेतनजीव जे आहेत, अंतःकरण ज्यांना आहे, त्यांची सर्व स्थिती, त्यांची उपलब्धी ही प्राणांच्या भरोशावर होते. म्हणून प्राणाला चेतनासुद्धा म्हणतात, प्राणाला चेतना म्हणतात. आणि ती चेतना प्राणरूपाने सर्वांच्या अंतःकरणात आहे. ममई वांशो जीवलोके भगवान जे म्हणतात, त्या अनुषंगाने आहे तो अर्थ, की मी चेतन रूपाने प्रत्येक चेतन प्राण्याच्या अंतःकरणात राहतो. कोण? प्राण. मग त्या प्राणाचे कार्यपरत्वे शास्त्राने 5 भाग मानलेत. वास्तविक एकच प्राण आहे, वायू आहे. वायू म्हणा त्याला. प्राण शब्दाचा अर्थ प्राणवायू असाच होतो, जो चेतना देतो, जीवन चालवतो. सगळे व्यवहारसुद्धा त्याच्या सत्तेवर चालतात. त्याचे व्यवहारापुरते काम करताना कार्याप्रमाणे मग 5 नावांची मांडणी शास्त्राने केली. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. अशा पंचप्राणांना 5 आहुती भोजन करताना द्याव्या लागतात. हे 5 प्राण आहेत, ते शरीरामध्ये राहतात. आणि शिवाय याच्या अनुषंगाने 5 उपप्राणसुद्धा मानले आहेत. त्यांची पण कार्य वेगळी वेगळी आहेत. ढेकर येणं, शिंक येणं, जांभई येणं वगैरे वगैरे त्यांचे कार्य. आणि मग नाग, कूर्म, कर्कश, देवदत्त, धनंजय ही उपप्राणांची नावं आहेत. पण मुळात हा प्राणशक्ती एकच आहे. कार्याप्रमाणे त्यांना ती नावं दिली आहेत. ढेकर मला आला तर वायूच आहे ना, म्हणून त्याचं नाव वेगळं आहे. अशी कार्याप्रमाणे नावं वेगळी असली तरी मूळ त्याचं नाव प्राणच आहे. प्राणवायू म्हणू आपण हवं तर. प्राण म्हणून भगवंतांचं इथे नाव 3 क्रमांकाचं या श्लोकातलं प्राण असं आलेलं आहे. आणि प्राणशक्ती चेतनेशिवाय हा चेतनजीव जिवंत राहू शकत नाही, मृत होऊन जाईल. जोपर्यंत आपण म्हणतोय मग की त्याचा प्राण गेला म्हणजे तो अचेतन झाला, आता नुसतं शरीर उरलं, प्रेत उरलं. म्हणून प्राण हा उदरनिर्वाहासाठी, शरीर पोषणासाठी, शरीर सुस्थितीत जिवंत राहण्यासाठी प्राणाची अत्यंत आवश्यकता आहे. ही शक्ती ज्याच्याकडून पुरवली जाते त्याचं नावच प्राण आहे. कसं
भीष्माचार्यांनी म्हटलं आहे. म्हणून परमेश्वराचं, भगवंतांचं, श्रीकृष्णाचं एक नाव प्राणहा, इतक्या अर्थाने प्राण हे नाव आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे प्राणदहा. प्राण तर पाहिला आपण की पंचप्राण त्याचे भाग, पण ती प्राणशक्ती सर्व जीवांना देणारा, नुसतं त्याचं नाव प्राण आहे, तो पंचप्राण आहे, इथे नाही थांबले भीष्माचार्य. प्राण हा प्राणदहा, पुढचं द म्हणजे देणारा, प्राण देणारा म्हणून प्राणदहा, आणि सर्व जीवांना प्राणशक्ती पुरवणारा, ज्या जीवाला जेवढी आवश्यक आहे तेवढीच देणारा. आणि ती जेव्हा परमेश्वराची कृपा हळूहळू कमी होते, अपक्षीयते गुणधर्माप्रमाणे, तेव्हा मग कृत्रिम लावावा लागतो. मग त्या ऑक्सिमीटरनी 3-3दा हॉस्पिटलमध्ये मोजतात किती लेवल आहे याची, ऑक्सिजनची वगैरे. आणि फार विपर्यास झाला, तब्येत फार बिघडली एखाद्या रोग्याची म्हणा, पेशंटची, तर मग त्याला व्हेंटिलेटर लावतात. कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्याकरता कृत्रिम प्राणशक्ती, प्राणवायू त्याला लावावा लागतो. पण जोपर्यंत आपण चांगल्या सुस्थितीत आहोत, निरोगी आहोत, तोपर्यंत आपल्याला किती प्राण देतो हो, तो प्राणरूप आहेच, आधीच्या नावात पाहिला आपण. पण नुसता प्राणरूप नाही, ती प्राणशक्ती, तो प्राणवायू सकल जीवांना त्यांच्या त्यांच्या पूर्व प्रारब्धाप्रमाणे सतत पुरवत राहणारा, म्हणून प्राणदहा. प्राण म्हणजे प्राणवायू, वायू अर्थाने पाहिला आपण. आणि संपूर्ण देहधारी जीवांचं जीवन किंवा आयुष्य, याची गणती वर्षांवर खरं नाही आहे की ते 50 वर्ष जगले, 60 वर्ष जगले. एखादी लहान मुलं 10व्या वर्षी दगावतं, त्याच्या वयांवर ते अवलंबून नाही, श्वासांवर आहे, श्वासांवर आहे. त्यांनी किती श्वास आणि किती प्राणशक्ती, किती प्राणवायू या जीवनात घ्यायचं आहे, हे चेतन प्राणांविषयी आपण बोलतो आहे. अगदी मुंगीसुद्धा, तिला किती श्वास घ्यायचे आहेत या जीवनात आल्यावर हे ठरलेलं आहे. तिला किती प्राणशक्ती मी पुरवणार आहे, कारण मी प्राणद आहे, मला माहिती आहे. परमेश्वर म्हणतात हिचे पूर्वकर्म कसे आहेत. हिला 1च सेकंद आयुष्य, जन्माला बाहेर येते तर कुणाचा पाय पडून जातो. तिला प्राणशक्ती देण्याची भगवंताची क्षमता संपत नाही, पण तिच्याजवळ आयुष्यच नाही ना. तिला तो देह भोगून तितकाच वेळ ठेवायचा आहे. पावसाळ्यामध्ये बघा, दार उघडं राहिलं की खूप प्रकारचे फकड्या येतात, खूप, त्याला काहीच आयुष्य नसतं. त्यांचे आयुष्य निपटाचे थोडे लहानसं आयुष्य असतं. कालगणितमध्ये 1 सेकंद, 2 सेकंद इतकी लहान लहान आयुष्य असलेली जीव येतात जन्माला, निर्माण होतात, अगदी अल्पकाळात निघून संपून जातात. कारण त्यांना प्राणशक्ती किती द्यावी, प्राणदाह तो आहे, पण त्यांच्या पूर्वकर्मांप्रमाणे संचितामध्ये किती प्राणशक्ती द्यायची, किती श्वास त्याला घ्यायचे त्या जीवाला, कोणी असो, मनुष्येतर जे चेतन आहेत, प्राणी, तिथे अंतःकरण आहे, तिथे क्षमता आहे प्राण धारण करण्याची. अंतःकरणामध्ये प्राण धारण करण्याची क्षमता आहे. मग ते ठरलेलं आहे. प्राणदहा, त्या प्राण्यांना त्याच्या त्याच्या पूर्वकर्मांप्रमाणे प्राणशक्ती पुरवणारा, म्हणून हे नाव प्राणदहा. प्राणही त्याचं नाव आहे आणि प्राणदहा त्याचं नाव आहे. कारण बघा, आपण प्रत्येक प्राणशक्तीचा अर्थ बल असाही केलेला आहे. त्याचा प्राणशब्दाचा शब्दकोशाचा अर्थ बल असाही आहे. म्हणजे तेज स्वरूप आहे, वायू स्वरूप आहे, पण बल असाही आहे. बघा, कोणतंही कर्म करताना, क्रिया करताना, अगदी लहानातल्या लहान माणसाला, मोठ्या माणसाला कोणतीही क्रिया करताना थोडी शक्ती लागते हो, कधी खूप लागते. मोठं एखादा वजनदार माझ्यासमोर टिपा आहे, याचं वजन 30 किलो असेल, उचलायला वजन शक्ती लागते, बल लागतं. अगदी साधा चमचा उचलायला सुद्धा थोडं बल लागतं. म्हणून प्राणशब्दाचा अर्थ बल असा जो शास्त्राने केला आहे. आणि हा प्राणद पाहतोय आपण, तर तेवढी शक्ती, तो चमचा उचलायची शक्ती परमात्मा त्याला पुरवतो. जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत क्रिया होतात. पुढे पुढे अशी अवस्था येते की अंतःकाळ आहे दारुण, शरीर सोडून प्राण बराड्यासारखे लक्षण अंतःकाळी श्रीराम. विकलावस्था येते, चमचासुद्धा उचलत नाही, याला शक्ती लागते. पुष्कळ लोक नामधारक जे जप करतात, जप करताना आपल्याकडं काय शक्ती लागते, पण ते मणी सरकवायला सुद्धा शक्ती लागते. याचे अनुभवात्मक सांगतो. माझ्या संबंधात काही व्यक्ती आहेत,
मी त्यांना म्हटलं आपण जप करतात नियमित 25-30 वर्ष जप पाठवला. मग मला एकदा भेटले, आजकाल आपण जप देत नाही, म्हटलं पाठवत नाही. तर म्हणाले आता हातात माळ धरली ना तर मणी पण सरकायची शक्ती राहिली नाही, शरीर हुळहुळ झालं. हे होतं, पण प्रत्येक क्रियेला, कर्माला काही ना काही शक्ती लागते, बल लागतं. याचं प्राणशब्दाचा अर्थ बल अर्थाने आपण पाहतोय तपासून. बल, लहानात लहान कर्म करायला थोडं बल लागतं, आणि ते बल देणारा जो आहे, बल प्राण शब्दाचा बल असा अर्थ होतो, त्या अर्थाने आपण तिथं पाहतोय. प्राणदाहा, ती शक्ती, ते बल त्या माणसाला, त्या व्यक्तीला प्रदान करणारा, त्यावेळी त्या वस्तूपुरता विचार केला तर तेवढी शक्ती आणि बल पुरवणारा, म्हणून भगवंतांचं एक नावच प्राणदाहाच आहे. अत्यंत बल तो स्वतः धारण करतो ना. कालियाला मारलं, किती बल मारलं, म्हणजे त्याच्या फणांवर नृत्य केलं, त्याचा फक्त तिथून जायला सांगितलं, यमुनेच्या डोहातून जाऊन रमणक द्वीपामध्ये जा असं सांगितलं. पण खूप बलाचा प्रयोग केला. प्रत्येक त्याच्या फणावर भगवान नाचले. सगळी शक्तीने तो जर्जर झाला, रक्त ओकायला लागला, प्रत्येक मुखातून त्या रक्त यायला लागला असं वर्णन. किती बल वापरला असेल. हा प्राणदत्त आहेच, पण मुख्य बलच त्याच्याजवळ खूप आहे. आणि त्याच्याजवळ असलेलं अमाप बल, सर्वशक्तिमान परमात्मा म्हणतात बलाच्या अंगाने. तेच बल तो इतरांनाही पुरवतो, देतो वेळप्रसंगी. तसं नुसतं शारीरिक बल नाही, कायिक, वाचिक, मानसिक बल. भगवंतांनी मानसिक बल दिल्याशिवाय मनुष्य या जीवनात व्यवहार नाही करू शकत. कारण सर्वांनाच, कलियुगातच नाही, प्रत्येक काळामध्ये प्रत्येकाला काही ना काही चिंता, विवंचना, काळजी, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन असतंच. त्याला बल लागतं, मानसिक बल त्याला लागतं. ते सुद्धा वाढवणारा परमात्मा आहे. बल म्हणजे फक्त शारीरिक असा अर्थाने नाही घ्यायचं आपण. बल म्हणजे तिन्ही, कायिक, वाचिक, मानसिक, तीनही बल परमात्माच देतो या जीवाला, त्याची काळजी घेतो. पण त्यासाठी त्याची नित्य प्रार्थना करावी लागते की तू दे काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. रामदास स्वामींचं काव्य आहे. म्हणून भगवंतांचं नाम दोन अर्थांनी, प्राणशक्ती, प्राणवायू नित्य पुरवतो एक, आणि प्राणशब्दाचा बल अर्थ घेतला तर सगळ्या प्रकारची शक्ती आणि बल या जीवाला, देहधारी जीवाला कार्य करताना ती शक्ती पुरवतो, बल देतो. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव 4 क्रमांकाचं आपण प्राणदाह असं पाहिलं. 5वं नाव आहे या श्लोकातलं वासवानुजः. वासव इंद्राला म्हणतात, इंद्राला वासव म्हणतात. अनुज शब्द 2 आहेत, वासव, अनुज. अनुज म्हणजे लहान भाऊ. आता गंमत आहे की नाही, हा इंद्राचा लहान भाऊ कसा? काही वेळा आपल्याला श्रीमद भागवतात जावं लागेल. वामन अवतार आपल्या सर्वांना माहिती आहे. हा अवतार का झाला? दैत्य आणि देव यांचे नेहमी आपसात लढाया, भांडणं व्हायचे. इंद्र हा अदितीचा पुत्र आहे. बली हा दैत्यांचा प्रमुख त्यावेळेला आहे. इंद्र एकदा आईकडे गेला, आई आम्हाला बलीने पुन्हा हरवलं आणि त्यांनी सिंहासन घेतलं तुम्ही स्वर्गाचं. आता आई तू असं काहीतरी कर की बाबांना सांगून. आणि अदितीचा विवाह कश्यपाशी झाला आहे. दोन्ही सख्या बहिणी आहेत बरं का, दिती अदिती. या प्राचेतस दक्षाच्या मुली आहेत. श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदात कथा आहे ही. मग अदिती म्हणाली, बाळ इंद्रा का रडतेस, तुला काय विवंचना आहे, काळजी आहे? आई आम्ही हरलो म्हणे, बली राजा झाला, सिंहासन गेलं माझं, काहीतरी उपाय पाहिजे. काय उपाय करू? तू बाबांना सांगून असा एक पुत्र तुला होऊ दे की जो बलिराजाला पाताळात दडपेल. मग पुढे कश्यप भगवान तपश्चर्येहून आले. अदितीने सांगितलं असा असा समस्या आहे, इंद्र नेहमी पराभूत होतो, बली त्याला हरवतो, तो जिंकतो. तुम्ही मला असा एक पुत्र होऊ दे की जो पुत्र बलीला कायमचा पाताळात दडपेल. ते म्हणाले, अदिती मी सांगेन तुला करावं लागेल, एक व्रत तुला सांगतो. त्याचं आचरण निष्ठापूर्वक, नियमपूर्वक, विधीपूर्वक जर तू केलं तर तुला असा पुत्र होईल, साक्षात नारायण तुझ्या पोटी जन्माला येईल. मग अदितीने विचारलं, महाराज मला सांगा ते व्रत, मी करीन. 8व्या स्कंदामध्ये ही कथा येते. आणि मग भगवान कश्यप भगवानच त्यांना म्हणतात. कश्यप भगवंतांनी अदिती मातेला एक व्रत सांगितलं. व्रताचं नाव आहे पयोव्रत. आता हे काही विस्ताराने आपण नाही पाहणार.
पण ते व्रत तिने निष्ठेने केलं आणि मग श्रवणायाम श्रवण द्वादश्याम मुहूर्ते अभिजिती प्रभोहो असा श्लोक आहे. म्हणजे भगवंतांनी स्वतः अदिती आणि कश्यप भगवान यांच्या पोटी अवतार घेतला. नाव आहे वामन. त्याच्या आधी इंद्र आहे, कारण इंद्रानेच आईला विनंती केली की आम्ही नेहमी नेहमी हारतो, तू असा पुत्र माग की जो बलीला पाताळात दडपेल. इंद्र आहे, तो देवांचा राजाही आहे, पण त्याचं राज्यपद गेलं आहे आणि त्याचं सिंहासन गेलं आहे, म्हणून त्याने आईला विनंती केली. आणि पुढे कश्यप भगवंतांनी सांगितलेल्या पयोव्रताचं विधीपूर्वक आचरण केल्याने अदिती मातेच्या पोटी साक्षात भगवान जन्माला आले. श्रवणायाम श्रवण द्वादश्याम असं वर्णन आहे. म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी हा वामन भगवंतांच्या प्रगटीकरणाचा दिवस सांगितला आहे भागवतामध्ये. म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती आहे महालक्ष्मी जेव्हा सण असतो अष्टमी नवमी, त्यानंतर जी द्वादशी येते शुद्ध द्वादशी, त्या द्वादशीला कारण महालक्ष्म्या ज्या दिवशी विसर्जन असतात त्या दिवशी भागवत सप्ताह सुरू होतो. प्रौष्ठपदी भागवत त्याला म्हणतात. त्या सप्ताहात ती तिथी येते भाद्रपद शुद्ध द्वादशी. याच तिथीला विजया द्वादशी किंवा वामन द्वादशी पण म्हणतात पंचांगात. कारण या दिवशी वामन भगवंतांचं प्रकटीकरण, महाविष्णूंचा एक अवतार वामन नावाचा या दिवशी झाला. इंद्राच्या प्रार्थनेवरून झाला. म्हणजे इंद्र आधी आहे, तो सुद्धा अदितीचा पुत्र आहे. देव सगळे 12 आदित्य अदितीचे पुत्र आहेत आणि दितीचे पुत्र सगळे दैत्य. हिरण्यकश्यप हिरण्याक्ष हे दितीचे आहेत. म्हणजे इंद्र हा भगवंतांचा आता मोठा भाऊ झाला की नाही. इंद्र मोठा आणि वामन त्याच्यापेक्षा नंतर जन्माला आले म्हणून आहे विष्णूच. इंद्रही विष्णूच आहे हो, पण 2 वेगळे अवतार म्हणून इंद्रही अवतारच आहे देवांचा राजा आणि आता वामन अवतार. हा धाकटा का नंतर झाला म्हणून, काळाच्या तुलनेत नंतर झाला म्हणून त्याला अनुज म्हटलं आहे. इंद्र वासव, वासव म्हणजे इंद्र, त्याचा लहान भाऊ अशी कथा आहे भागवतात ही. त्याचा लहान भाऊ म्हणून जन्म घेतला ज्यांनी, अवतार कार्य केलं, बळीला पाताळात दडपलं, पुढे कथा मोठी आहे. पण इंद्राचा लहान भाऊ आणि लहान भावाला अनुज म्हणतात. जसं लक्ष्मण रामांचा लहान भाऊ आहे तो रामानुज आहे आणि लक्ष्मणापेक्षा राम मोठे आहेत. जो मोठा असतो त्याला अग्रज म्हणतात. म्हणून लक्ष्मणापेक्षा राम तुलनेने वयाने मोठे आहेत म्हणून ते अग्रज आहेत. लक्ष्मणाग्रज आहेत ते. आणि लक्ष्मणाच्या दृष्टीने विचार केला तर रामानुज आहेत. अनुज आणि अग्रज हे दोन्ही परस्पर विरुद्ध शब्द आहेत. अनुज म्हणजे धाकटा, अग्रज म्हणजे मोठा. 2 भाव असतील तर एक अग्रज एक अनुज. तसं हे नाव आपण ज्याचा अर्थ पाहतोय वासवानुज, हे नाव का भगवंतांचं पडलं, त्या निमित्ताने वासवानुज वामनाचं आपल्याला स्मरण व्हावं म्हणून. हे नाम घेताना जेव्हा जेव्हा आपण पाठ कराल विष्णू सहस्रनामाचा, आपल्यासमोर इंद्र आणि वामन भगवान दोन्ही डोळ्यासमोर प्रगट व्हायला पाहिजेत, व्हावे. आणि म्हणून त्यांचं स्मरण होणं ह्या नावाच्या निमित्ताने होतं. म्हणून त्यांचं हे नावच वासवानुज असं भीष्माचार्यांच्या मुखातून आलं आहे. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं अपान निधी. आप म्हणजे पाणी, त्यापासून शब्द तयार. निधी म्हणजे साठा, पाण्याचा साठा, सगळ्यात मोठा साठा. म्हणून समुद्र असा याचा अर्थ आचार्यांनी केला आहे. सर्वात मोठा अथांग, किती खोली आहे माहीत नाही, किती पाण्याचे थेंब येत कोणाला माहीत नाही. त्याचा खरा अर्थ आहे अत्यंत व्यापकत्व. अपान निधी हे नाव व्यापकत्वाच्या अर्थाने घेतलेलं आहे, अतिशय व्यापक. मग का व्यापक? अपान निधी व्यापक, आणि त्याचा एक गुणधर्म असतो व्यापक. जितका एखादा पदार्थ होत जातो त्याचे विकार नष्ट होत नाही, तो विकारी होतच नाही. मागे दृष्टांत एकदा बोललो आहे आपण की एक चमच्याभर दही एका कपभर दुधामध्ये टाकलं, ते रात्रभर ठेवलं तर ते चमचाभर जे दही आपण टाकलं त्याला विरजण म्हणतात. त्या कपातल्या दुधाचं दही होईल सकाळी. बरं, तो तर लहान कप झाला. आता थोडा व्यापक करू. एक मोठं 2 लिटर दुधाचं भांडं आहे, त्याच्यामध्ये ते चमचाभर दही टाकलं, त्याचंही दही होईल. पुढे बादलीभर दूध घेतलं, त्यात चमच्याभर दही, तरी त्याला ते विकारी होईल. कारण दुधाचं दही होणं याला विकार मानलं आहे.
कारण विकार शब्दाचा शास्त्रीय अर्थ बदल असा आहे. बदल होतो ना, दही वेगळं दूध वेगळं. दुधाचं दही होणं हा दुधाचा विकारी आहे, दूध विकारी आहे, त्याचं दही होतं. अजून मोठं घेऊ, मोठा स्टीलचा ड्रम आहे, त्याच्यावर दूध, त्यात एक चमच्यावर दही टाकलं, त्याचंही दही होईल. करता करता घरातलं टाकं, त्या टाक्यात 100 लिटर दूध आहे, त्यात एक चमचा दही टाकलं, त्याचंही होईल. आता अजून व्यापक 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 करत जाऊ, समुद्रात एक चमच्यावर दही टाकलं, होईल का त्याचं दही? नाही होणार. दह्याचा समुद्र वेगळा आहे. आपण दुधाचा समुद्राचा विचार दृष्टांतात करतोय. दृष्टांत प्रत्येकच एकदेशी असतो. दह्याच्या समुद्रात चमचा टाकला असं नाही वर्णन करायचं. दुधाच्या समुद्रात अखंड आहे, मोठा आहे, निधी आहे, त्यात एक चमच्यावर दही टाकलं, विकार होईल का? दही होईल का? नाही होणार, बदल होणार नाही, कारण तो व्यापक आहे. त्या अर्थाने अपान निधी नाव आहे भगवंतांचा. अत्यंत व्यापक भगवान आहे, याचा अर्थ तिथे विकार नाही. निर्विकारी तुम्ही पांडुरंगा, तुकोबांचा जो अभंग आहे, अत्यंत निर्विकारी परमात्मा, विकार नाही. आणि त्यामुळे भगवंतांचं नावच एक अपान निधी, मोठा साठा पाण्याचा समुद्र, म्हणून भगवंतांचं एक नाव आपो नारायण असंही आहे. पंचमहाभूतांपैकी पाणी आहेच ना. पृथ्वी तेज वायू आकाश, पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत आहे, त्यातही आप आहे, म्हणून आपो नारायण हा. आणि इथे अपान निधी, आपो नारायण हा अपान निधी समानार्थी शब्द आहेत. खूप मोठा साठा, नारायणच, नारायण हे शब्द व्यापकतेचं नाव आहे, अत्यंत व्यापक. आणि म्हणून 6 क्रमांकाचं नाव भगवंतांचं अपान निधी हेच आहे या श्लोकाप्रमाणे. 7 क्रमांकाचं नाव आहे अधिष्ठानम. अधिष्ठान, अधिष्ठान याचा अर्थ आधार, सत्ता, स्फूर्ती. या संपूर्ण जगताचा जर विचार केला, परमात्म्याला या श्लोकात अधिष्ठानम का म्हटलं, ते सत्यत्वही त्याला आहे. संपूर्ण जगताचा आधार परमात्मा आहे, कारण परमात्मा जगताच्या निर्मितीला कारण आहे. ही सगळी निर्मिती, प्रकृती निर्मिती, प्रकृतीचे घटक, पंचमहाभूत, जीव, सुखदुःख, शोक, सगळे सगळे विकार, ही सगळी परमेश्वराची निर्मिती आहे. पण या सर्वांना मूळ अधिष्ठान, अधिष्ठान मूळ स्वरूप कोण आहे? अधिष्ठान याचा असा मूळ पदार्थ, सत्ता, स्फूर्ती, शक्ती कोण आहे? परमात्मा आहे. शिवाय अधिष्ठान हे अत्यंत मजबूत असावं लागतं. जर ते मजबूत नसेल, डळमळीत होणार असेल, तर त्या अधिष्ठानाच्या आश्रयात जे राहतात त्यांना आश्रित म्हणतात. सगळं जग, सगळं ब्रह्मांड भगवंतांचं आश्रित आहे, पण आधार इतका मजबूत आहे, तो अखंड अखंड. आपल्या महिम्यात पहिल्या नावात विचार केला आपण, स्वतंत्र स्वे माहमनी तिष्ठती सर्वाधारम. सर्वांचा आधार इतका मजबूत आहे, तो डळमळीत होत नाही, प्रत्येकाला आधार देतो. आधार जर मजबूत नसेल तर मनुष्य पडून जाईल खाली. जसं आता मला घरामध्ये माझ्या पंखे आहेत, हे पुसायचे आहेत, आणि विचार केला की पंख्याला हात पुरत नाही, मग खाली टिपा आहे, त्याच्यावर एक स्टूल, मग चढायचं. पण चढताना हात लावून पाहून घेतो हलताय का काही, टिपायावर स्टूल ठेवला आहे का, हात पुरायला पाहिजे, पंखा स्वच्छ करायचा आहे, सगळ्या खोल्यांमधले करायचे आहेत. हे आपण सगळेजण करतो, पण त्यासाठी आधार तपासून पाहतो की मजबूत आहे का, हलतो आहे का. हलत असेल त्याला टेकन लावू थोडंसं, आणि जेव्हा असं कळेल की अधिष्ठान आता मजबूत झालं आहे, हलणार नाही, मग आपण त्याच्यावर उभं राहतो. मजबूत अधिष्ठानाच्या आधारावर आश्रित जर असला तो निर्भय राहू शकतो, कार्य करू शकतो. आणि म्हणून आधार खूप मजबूत पाहिजे. तो आधार परमात्मा संपूर्ण जगताचा, त्रैलोक्याचा, 14 भुवनांचा, देव दानव यक्ष किन्नरांचा, सर्व 84 लक्ष प्राण्यांचा एकमेव आधार, निराधार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिणली वेदवाचा, मौनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात. निराधार, त्याला आधार नाही म्हणतात, निराधार आधार ब्रह्मादिकांचा, याला आदिकारण किंवा मूळ कारण म्हणतात. बरं, हा आधार असा आहे, कारणांच्या भाषेत केला विचार तर कार्य आणि कारण 2 शब्द माहिती आहेत आपल्याला. परमात्मा जगताचं कारण आहे आणि जगत परमात्म्याचं कार्य आहे. कारणापासून कार्य उत्पन्न होतं, पण हे कार्य जरा वेगळ्या प्रकारचं आहे. भगवंताचं
कारणरूप आहे. दोन्ही कारणं तोच आहेत. वेदांतामध्ये 2 कारणं मानली आहेत, उपादान कारण, निमित्त कारण. उपादान कारण म्हणजे ज्या कारणाचा कार्य प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. जसं उदाहरणार्थ हा प्रसिद्ध दृष्टांत आहे वेदांताचा. कुंभार आहे, माती ठेवली आहे, तो एक माठ तयार करतो आहे, घट. आता माती त्या घट बनला, घटामध्ये माती आहे की नाही? आहे. माती त्या घटात आहेच, म्हणजे मातीने घटात प्रवेश केला आहे. पण कुंभार त्या घटात गेला का? त्याचं ते भांडं तयार झालं, त्याने वाळवलं, भाजलं, विकून टाकलं. कुंभार का त्या भांड्यात गेला नाही. त्याची काठी, त्याचं चाक, त्याने हे सगळं त्यात नाही गेलं. फक्त माती मात्र घटात गेली. म्हणून माती हे त्या घटाचं, त्या माठाचं उपादान कारण आहे आणि बाकी कुंभार, काठी इत्यादी निमित्त कारण आहेत. त्याचं चाक वगैरे निमित्त कारण आहे. निमित्त कारणाचा कार्यात प्रवेश नसतो, पण भगवान उपादान कारण असल्यामुळे त्याचा प्रवेश आहे. आणि म्हणून कार्यकारण रूपाने जगतामध्ये परमात्म्याचा प्रवेश आहे, अधिष्ठान तो आहे. कारणालाच अधिष्ठान म्हणतात. मूळ कारण, आदिकारण त्याला म्हणतात. त्यापासून जगनिर्मिती सगळी आहे. म्हणून सर्वांचंच अधिष्ठान. चारी वाणी चारी खाणी, दासबोधात ओवी आहे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी, निर्माण केले लोक तिन्ही, तया नाव देव श्रीराम. तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ आणि 84 लक्ष जीवयोनी, ही सगळी निर्माण करून त्या सर्वांमध्ये तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, त्यात तो शिरला. उपादान कारण याला म्हणतात. ते निर्माण करून त्यात त्यांनी प्रवेश केला, उपादान कारण. म्हणून भगवान कारणरूप आहेत, म्हणजे संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहेत. म्हणून त्यांचं नावच एक. आणि ज्याचं जे मुख्य कार्य असतं ना, त्या नावाने तो प्रसिद्ध होतो. त्या नावाने तो पुढे प्रसिद्ध होतो. जसं कोणी वैद्यकीय व्यवसाय करतात त्याला सगळे लोक डॉक्टर म्हणूनच बोलावतात, त्याचं मूळ नाव विसरून जातात. की अमुक अमुक याचं नाव आहे, राम आहे, केशव आहे, योगेश आहे, हे विसरून जातात. त्यांना एकच नाव आठवतं की हे डॉक्टर आहे. ते दिसले की त्याला डॉक्टरच म्हणतात. तसं परमात्मा काही भक्तांना दिसला असेल, त्यांनी अधिष्ठान असं म्हटलं असेल. भीष्माचार्यांनीच म्हटलं आहे. कारण तो जे कार्य करतो आहे ते कोणी करू शकत नाही. आणि म्हणून सर्व जगत ज्याचं कार्य आहे असा कारणरूप परमात्मा अधिष्ठानच तो आहे. म्हणून त्याला अधिष्ठान नावाने सुद्धा बोलावलं जातं. पुढचं नाव 8 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे, अप्रमत्त. प्रमाद शब्दापासून प्रमत्त शब्द होतो. प्रमाद म्हणजे चूक, अनावधानाने असो, जाणून बुजून असो, त्याला प्रमाद म्हणतात. आणि प्रमत्त म्हणजे चुका करणारा, दोष करणारा, काहीतरी गडबड करणारा, मुख्य कार्य जसं करायचं तसं न करणारा, त्याला प्रमत्त असं म्हणतात. आणि भगवंतांना तिथे अ लावला आहे. जेव्हा जेव्हा अ मागे लावला जातो त्याचा अर्थ विरुद्धार्थी होतो. अविचारी म्हणजे विचार न करणारा पुरुष. अविवेकी म्हणजे ज्याला विवेक करता येत नाही असा. अनिंदनीय म्हणजे ज्याची निंदा केल्या जाऊ शकत नाही असा त्याप्रमाणे इथे अप्रमत्त हे ईश्वराविषयी असलेलं नाव आहे, ईश्वर सूचक नाव आहे. अप्रमत्त जो कधीही चूक करत नाही. की एखाद्या जीवाने कुठे जन्म घ्यावा त्याच्या कर्माप्रमाणे, तो त्या ढवळाढवळ करत नाही. अप्रमत्त, तो चूक करतच नाही. त्या जीवाला त्याची कर्माची फलं, ती पूर्वजन्मातल्या वासना फलोन्मुख झाल्यानंतर त्या वासनेला कोणतं फलं द्यायचं आहे हे भगवान ठरवतात. यात अजिबात कधीही त्याच्या हातून चूक होण्याचा प्रश्नच नाही, तो चुकतच नाही. म्हणून त्याचं नाव अप्रमत्त आहे. बघा, श्रीमद भागवतात कालयवनाची कथा येते. मथुरेच्या निर्मितीनंतर जरासंध एकीकडून आणि कालयवन एकीकडून आले. जरासंधाचा 17 वेळा पराभव झाला आहे. भगवान म्हणाले बलरामदादांना, आधी कालयवनाकडे पाहू. बलरामदादा ठीक आहे, मारू आपण. भगवान म्हणाले नाही, तुम्ही थांबा, मी एकटाच जातो. मग भगवंतांनी त्याला युक्तिप्रयुक्तीने खूप दूर दूर नेलं. कारण अप्रमत्त. वास्तविक भगवंतांचं हे सामर्थ्य आहे. इतके मोठे मोठे दैत्य भगवंतांनी संपवले कृष्ण अवतारात, मग कालयवनाला संपवू शकले नसते का? पण ब्रह्मदेवानी विधिविधान ज्याला म्हणतात असं लिहून ठेवलं आहे
की कालयवनाचा मृत्यू मुचकुंद राजाच्या हातून आहे. हा सूर्यवंशातल्या मांधात्याचा पुत्र आहे. तो एका गुहेमध्ये झोपला आहे आणि त्याला वर इंद्राचा, त्याने देवांच्या दानवांच्या युद्धात मदत केल्यामुळे त्याला कार्तिकेयांनी वर दिला आहे की तू आम्हाला मदत केली, आमचा विजय झाला, तुला काय हवं? तो म्हणे मला निद्रा हवी, मी थकलो आहे, झोपायचं आहे आणि मी झोपेन, मला झोप माझी कोणी मोडू नये. त्याला वर दिला आहे कार्तिकेयांनी, तू आम्हाला सहाय्य केलंस, निद्रा घे, झोप, तुझी निद्रा जो भंग करेल तुझ्या डोळ्यातून तेज बाहेर पडून तो भस्म होईल. आणि हे भगवंतांना माहिती आहे की कालयवन मुचकुंदाच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडून, तेज बाहेर पडून मरणार आहे, माहिती आहे. म्हणून भगवंतांनी कालयवनाला स्वतः ठार केलं नाही, युक्तिप्रयुक्तीने त्या गुहेपर्यंत नेला, मग स्वतः लपून बसला. त्याला वाटलं भगवान इथे आहे, त्याने आपला शेला पण त्याच्या अंगावर टाकला आणि मग कालयवनाने लात मारली वगैरे, कथा मोठी आहे. आणि तो उठला आणि तो भस्म झाला. भगवान अप्रमत्त आहे. ब्रह्मदेवाने जर लिहिलं आहे की कालयवनाचा मृत्यू मुचकुंदाच्या हातून आहे, भगवान त्या ढवळाढवळ करत नाही, विधिलिखित कधीही असत्य होऊ देत नाही, तशाप्रमाणे वागतात. अप्रमत्त, बिलकुल चूक कधीच करत नाही. आणि त्यामुळे सर्व जीवांना तर त्यांचे त्यांचे कर्माचे भोग केव्हा तरी भोगावे लागतात. 1,000,000,000 जन्मांपूर्वी जर एखादं कर्म केलं असेल तर ते सुद्धा भोगावं लागतं आणि त्यात भगवान ढवळाढवळ करत नाही. एक श्लोक येतो बघा, अवश्यमेव भोक्तव्यम, अवश्यमेव भोक्तव्यम पूर्वकर्म शुभाशुभम, ना भुक्ते क्षीयते कर्म जन्मकोटी शतैरपी. अवश्यमेव भोक्तम, कर्म भोगावंच लागतं. ज्याने जे केलं असेल ते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्याने ज्याने जसं कर्म केलं असेल ते त्याला भोगावं लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम पूर्वकर्म शुभाशुभम, ना भुक्ते म्हणजे भोगल्याशिवाय, ना भुक्ते क्षीयते कर्म, ते कर्म क्षीण होत नाही, संपतच नाही, भोगूनच संपवावं लागतं. आणि हा कर्म विपाकाचा सिद्धांत भगवान खोटा होऊ देत नाही. अप्रमत्त, त्यावेळी चूक करत नाही. ज्याचं संपलं त्याला ताबडतोब घेऊन जातात यमधर्मांच्या माध्यमातून. आणि ज्याचा कर्मभोग फलोन्मुख झाला त्याला आता जन्म घ्यायचा, त्याला ताबडतोब जन्म देतात. देश काळ परिस्थिती पाहून त्याला कुठे जन्म द्यावा, त्याला अमेरिकेत द्यावा, भारतात द्यावा, हॉस्पिटलमध्ये द्यावा, घरी द्यावा, रेल्वेत द्यावा, बसमध्ये द्यावा, गाडीत द्यावा, प्रवासात द्यावा, कुठे जन्म व्हावा हे सुद्धा त्याच्या पूर्वकर्मांप्रमाणे ठरतं. आणि त्यामुळे भगवान कधीही, त्यांच्याजवळ 3 मुख्य कर्म आहेत, उत्पत्ती स्थिती लय, त्यापैकी तिन्हीमध्ये हे अजिबात कधीही मागे पुढे नाही, कधीही सूर्य आज उगवलाच नाही असं होऊच शकत नाही. निसर्गचक्र, जीवांचे कर्मभोग, या संपूर्ण सृष्टीची रचना, आकार, निर्मिती, स्वभाव, गुण, लीला हे सगळं भगवान ठरवतात. यामध्ये अजिबात कधी कसूर करत नाहीत. म्हणून भगवंतांचं एक नाव अप्रमत्त या श्लोकातलं आपण पाहिलं 8 क्रमांकाचं नाव आहे. आणि सर्वांना योग्य वेळी तसे तसे न्याय देत जातो, कारण त्याचं नावच अप्रमत्त असं आहे. सगळं निसर्गचक्र त्याला म्हणतात. आणि सृष्टी निर्मितीच्या वेळेस हे सगळं भगवंतांनी ठरवून ठेवलं. वेळेवरती विचार करून ठरवू असं नाही आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, हे अशा प्रकारे सृष्टीचक्र, निसर्गचक्र, कालचक्र, 3 ऋतूंचं चक्र, सूर्य चंद्र यांच्या उगवण्याचे चक्र, हे सगळं खूप आधीच ठरवून गेलेलं आहे. कधी पाऊस यावा, कधी ऊन पडावं, कधी प्रलय व्हावा, कधी कल्पांत व्हावा, कधी कोरोना यावा, महामारी यावी, कधी पूर यावे, कधी विनाश व्हावा, कधी हवा सुटावी, हे सगळं निसर्गात ज्या घडामोडी होतात ना, या सगळ्या घडामोडींचं एक चक्र भगवंतांनी लावून ठेवलं आहे, करून ठेवलं आहे. आणि त्या अर्थाने भगवद्गीतेत श्लोक येतो, एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति हयः. मला माहिती आहे ना पाऊस कधी पडायचा. आता 22 जूनला जर आर्द्रा नक्षत्र लागलं तर त्या दिवशी पाऊस पडेल. भगवान म्हणतात, मी तपाम्यहमहं वर्षम निगृह्णामि सृजामि च, पाऊस मी पाडतो अर्जुना, ते माझ्या स्वाधीन आहे सगळं. कारण त्यांनीच स्वतः
निर्माण केलेलं हे चक्र, एवं प्रवर्तितन चक्र, निसर्ग चक्र म्हणा आपण, किंवा भूतानाम आगतीन गतीन, काल श्लोक म्हटला होता, हे ईश्वराचं कार्य आहे. वेद्यम विद्याम अविद्यांच्या भूतानाम आगतीन गतीम, कोणत्या भूतानी म्हणजे प्राण्यांनी कधी या सृष्टीवरती यावं, कधी चाललं जावं. आगतीन गतीम, आगती म्हणजे येणं आणि जाणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे त्यांनी कधी करावं जीवानी. हे सगळं एक ठरलेला कार्यक्रम आहे, सेट आहे. म्हणून आपण एक शब्द नेहमी ऐकतो आणि वापरतो की सगळी ईश्वराची योजना, ईश्वराची. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, रामदास स्वामी खूप सोप्या शब्दात सांगतात. ते तत्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी श्रीराम. राम देवच करता आहे, सर्व जाणतो, आणि कर्त्याला त्याच्या कार्याचं पूर्ण ज्ञान असावं लागतं की मला काय करायचं, किती सामर्थ्य वापरायचं आहे, नेमकं आत्ता कोणतं कार्य करायचं आहे, याची पूर्ण भूमिका त्याच्या अंतःकरणामध्ये पूर्ण स्पष्ट असते. त्यात अजिबात कसूर चूक तो करत नाही, प्रमाद करत नाही. म्हणून भगवंतांचं एक नावच 8 क्रमांकाचं आत्तापर्यंत जे ऐकलं आपण, ते अप्रमत्त हे नाव आहे भगवंतांचं 8 क्रमांकाचं. आणि या श्लोकातलं अंतिम नाव आहे 9 क्रमांकाचं, प्रतिष्ठितः. प्रतिष्ठितः, प्रतिष्ठा शब्द आपल्याला माहिती आहे, अनेकांना पुष्कळ प्रतिष्ठा असते, प्रसिद्धी असते. प्रसिद्धी आणि मान एकत्र केली की प्रतिष्ठा होते. 2 शब्द एकत्र केले की मान आणि प्रतिष्ठा. आणि ही भगवंतांची नेहमी स्थिर असते, नेहमी स्थिर असते, त्यात काही बिघाड होतच नाही. अवतारात सुद्धा भगवान जेव्हा येतात, दोन्ही अंगाने विचार आपण करू. प्रतिष्ठित हा शब्द खरा म्हणजे निर्गुण निराकार परात्पर विषय आहे. तो इतका प्रतिष्ठित आहे. मगाशी आपण श्रुतीचा विचार केला होता, स्वतंत्र स्वे माहमनी तिष्ठती सर्वाधारम. तो नेहमी निर्गुण निराकार परमात्मा आपल्या महिम्यात स्थित राहतो. इकडे काय जगताची उत्पत्ती आहे नाही त्याला ते माहिती नाही. तो नेहमी आपण वर्णन ऐकतो की क्षीरसागरावर योगनिद्रेमध्ये असतोय, त्याला काही भान नाही काय झालं इकडे. ईश्वर सृष्टी निर्माण करतो, पण निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसा प्रतिष्ठितच राहतो. तो कधीही विचलितच होत नाही. मान स्थापना अर्थाने सुद्धा प्रतिष्ठा शब्द आपण वापरतो. बरं, अवताराच्या दृष्टीने विचार केला, कृष्ण अवतार आहे समजा किंवा राम अवतार. परमात्मा अवतार घेतो, पण कधीही एकही क्षण, एकाही लीलेमध्ये एक क्षणसुद्धा हे विसरत नाही की मी मुळात कोण आहे. याला प्रतिष्ठा असं म्हणतात. त्याला प्रतिष्ठा म्हणजे आपला महिमा, मी कोण आहे याचं ज्ञान आहे. फक्त मी आता अवतारात लीला करतो आहे, आणि लीलांना दिव्यकर्म म्हणतात किंवा नाटकच म्हणतात. अवतारात येऊन नाटक केल्यासारखी भूमिका करतात आणि मुळात विसरत नाही की मी, माझी प्रतिष्ठा काय आहे. म्हणून प्रतिष्ठा शब्द, प्रतिष्ठित हा शब्दाचा अर्थ प्रतिष्ठा तर आहे, पण ती प्रतिष्ठा तो विसरत नाही. पंचदशीमध्ये नाट्यदीप नावाचं एक प्रकरण येतं, त्यामध्ये दृष्टांत आहे की एखादा नट आहे, तो नाटकात काम करतो आहे, भिकाऱ्याचं काम करतो आहे, कुलीचं काम करतो आहे, चोराचं काम करतो आहे. पण त्याला हातात जरी त्याच्या काही झोळी दिली, भिक्षा मागायला सांगितली, तो कुली आहे, सामानच होतं रेल्वे स्टेशनवर. पण त्याला हे माहिती आहे की मी मुळात कुली नाही, मी मुलामध्ये चोर नाही, मी डाकू नाही, मी डॉक्टर नाही. तो एखाद्या देवाची भूमिका करेल, त्याला माहिती आहे आज मी देव पण नाही आहे. एखाद्या संताची भूमिका करेल, मी संत पण नाही आहे. तो नट ज्याप्रमाणे नाटकात काम करताना भूमिका करतो, ती उत्तम वठवतो, त्याला पुरस्कारही मिळेल. पण प्रत्येक त्यातला अभिनयाची अभिनय करताना त्याला हे माहिती आहे की मुळात कोण आहे. माझा मलबार हिल्सला 500 कोटी रुपयाचा बंगला आहे, तिथे राहतो मी काही भिकारी वगैरे नाही मुळामध्ये. पण अभिनय करायला तो पटायचा आहे, नाटकच आहे. नाट्यदीपात वर्णन येतं त्याप्रमाणे परमात्मा अवतार जेव्हा घेतो, कोणताही पुष्कळ लीला करतात, प्रत्येक अवतारात लीला करतात. ती लीला करताना त्याला प्रत्येक क्षणाला माहिती आहे की मी ईश्वर आहे, मी ब्रह्मवस्तू आहे, मी हे नाटक म्हणून करतो आहे. याला प्रतिष्ठा म्हणतात. प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ मान सन्मान ज्याला खूप आहे, ज्याला आपला महिमा सदाला माहिती आहे मी कोण आहे, स्वतःला ओळखून आहे, त्याला प्रतिष्ठा असं म्हणतात.
अनेक प्रतिष्ठित माणसं समाजात त्यांच्या अंगाने असतात, फार प्रतिष्ठित असतात समाजात. त्यांना आपण सर्व इथे नाव प्रथिता मगाशी एक पाहिलं होतं, त्याच्या अनुषंगाने साधारण नाव आहे. प्रथिता म्हणजे प्रसिद्धी, आणि इथे प्रतिष्ठिता शब्द म्हणजे प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा. आणि प्रतिष्ठित माणसाला प्रसिद्धी असतेच. चांगल्या अंगाने हे शब्द आहे. प्रतिष्ठित, चांगली कर्म करणारा, प्रसिद्ध असणारा, सत्कर्म करणारा, त्याला प्रतिष्ठा मिळते. समाजात चांगला वागणारा, सगळ्यांची चांगली भूमिका ठेवणारा. आणि प्रतिष्ठित माणसाला अजून एक नाव देतात समाजात, अजातशत्रू असतो. तो कोणाचा वैरी नाही, सर्वांची कामं करणारा. म्हणून प्रतिष्ठा त्याची चांगलीच असते आणि त्यात तो स्थित असतो. प्रतिष्ठा शब्दाचा एक अर्थ स्थापना करणे असाही केला आहे शास्त्राने. स्थापना करणे, जसं आपल्याकडे काही कुलधर्म कुलाचार असतात. गणपती उत्सव समजा, मग गणपतीची आपण पार्थिवाची मूर्ती आणतो. आता म्हणतात त्याची प्रतिष्ठापना करा. म्हणजे काय? मुळात गणेश ही देवता ईश्वरच आहे, ईश्वर आहे तो. ते मूळ स्वरूपात तो आहे, ब्रह्मवस्तू आहे. मग ती ब्रह्मवस्तू, तो ईश्वर आता ह्या पार्थिवाच्या गणपतीमध्ये आहे. अशी 10 दिवसपर्यंत, 1 दिवस 2 दिवस आपल्या कुळाचाराप्रमाणे तशी धारणा करायची. त्याची रोज पूजा अर्चा करायची, षोडशोपचार, त्याला नैवेद्य करायचा, त्याचा तो प्रसाद म्हणून घ्यायचा. या सगळ्या क्रिया करताना सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाची पार्थिव मूर्ती जेव्हा आपण आणतो, काही मोल देऊन आणतो, त्यानंतर तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी लागते. जगदंबा, ज्याला महालक्ष्मी म्हणतात महाराष्ट्रामध्ये, मुखवटे तेच असतात दरवर्षीचे, पण दरवर्षी त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची असते. आणि ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा विधी आहे शास्त्रामध्ये. प्राणप्रतिष्ठा नावाच आहे. याचा अर्थ स्थापना. त्या पार्थिवांच्या मूर्तींमध्ये स्थापना कोणाची करायची आहे? मूळ ब्रह्मतत्वाची, ईश्वर तत्वाची. ह्या मुखवटा नाही आहे. आता इथे जगदंबा 3 दिवस आमच्याकडे राहणार आहे, पाहुणी येणार आहे, आली आहे, आणि आम्ही सगळे तिचा प्रसाद घेणार आहोत. ती आम्हाला सर्वांना दर्शन देणार आहे. हे नैमित्तिक सणाच्या निमित्ताने बोलतो आहे आपण. काही लोकांच्याकडे नियमित ज्या मूर्ती असतात त्यांचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा केलेलीच असते. कोणती मूर्ती विकत आणली, देवात ठेवून दिली, त्याला पूजा अर्चेचा, खरं त्याला पूजा म्हणत नाही. आपण कोणतंही पार्थिवाचं लिंग आणा, महादेवाची पिंड आणा, रामाची मूर्ती आणा, त्याची विधिवत आधी प्राणप्रतिष्ठा करावी लागते. प्राणप्रतिष्ठासुद्धा 2 प्रकारची असते शास्त्रामध्ये, चल आणि अचल. याचा अर्थ स्थिर आणि नेहमी बरोबर नेणारी. अचल म्हणजे पुष्कळ लोक देवाच्या मूर्ती सोबत प्रवासात घेऊन जातात, आपल्या सद्गुरूंच्या पादुका घेऊन जातात. ती अचल प्रतिष्ठापनेचे मंत्राने म्हटली असते. आणि चल प्रतिष्ठापनेमध्ये ती मूर्ती नंतर हलवता येत नाही. म्हणून बहुतांश मोठ्या मंदिरातल्या मोठ्या मूर्ती या हलवत नाही, त्याची अचल प्राणप्रतिष्ठा करतात. आणि मग मिरवणूक करायची असते. मग भोगमूर्ती असतात, त्यांना अभिषेक पूजा रोजचे, आणि त्यांची मग मिरवणूक वगैरे करायची. असे प्राणप्रतिष्ठेचे 2 प्रकार आहेत. मुख्य नाम आहे प्रतिष्ठा, पण प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ स्थापना असा सुद्धा केला आचार्यांनी. म्हणून 2 अंगाने आपण प्रतिष्ठित शब्दाचाही नावाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे श्रोते हो, आज आपण श्री विष्णू सहस्रनामातला 35वा श्लोक, अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः अपान निधिरधिष्ठान मप्रमत्त प्रतिष्ठित, या श्लोकाचा विचार केला. यामध्ये 9 नावं होती, त्यांचा यथामती यथाशक्ती आपण चिंतन केलेलं आहे. ते परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.